नमस्ते, मी स्नेहा दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची टॉप 9 न्यूज. नमस्ते, मी स्नेहा दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. वाढदिवस म्हटलं की केक, फुगे, भपकेबाज सजावट आणि अनावश्यक खर्च अशीच आजकालची रूढी बनली आहे. मात्र या परंपरेला छेद देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व यशस्वी उद्योजिका पूनम मोरे तोडकर यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत एक आदर्श निर्माण केला आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कोल्हापूर येथील मातोश्री अनाथाश्रम RK नगर येथे जाऊन त्यांनी अनाथ, वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसोबत वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी अनाथाश्रमातील गरजू मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीने आणि आत्मीय संवादाने आश्रमातील वातावरण भारावून गेले. पूनम मोरे तोडकर या केवळ उद्योग क्षेत्रात यशस्वी नाहीत, तर सामाजिक जाणीव जपणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही हिस्सा त्या सातत्याने गरजू, अनाथ व वंचित घटकांसाठी खर्च करतात. वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणालाही समाजसेवेचे रूप देत त्यांनी आनंद वाटला तरच वाढतो हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे अधिक समाधानकारक आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे आश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच त्यांच्या वाढदिवसाचे खरे सेलिब्रेशन ठरले. आजच्या स्पर्धात्मक आणि भौतिकवादी युगात अशा संवेदनशील विचारांची माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. मात्र पूनम मोरे तोडकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजात सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित ठेवत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे इतरांनीही वाढदिवस समारंभ किंवा खास प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपावी अशी प्रेरणा मिळत आहे. समाजसेवेची सातत्यपूर्ण ओळख असलेल्या पूनम मोरे तोडकर यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे मातोश्री अनाथ आश्रमातील वृद्धांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने स्मरणीय ठरला आहे आणि कोल्हापूरकरांसमोर एक आदर्श उभा राहिला. या आणि अशाच ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.